Hello and welcome back to my travel vlog series of Kerala Stories, the day 4 in Alipi part 1. So, Alipiची रम्य सकाळ लवकर होऊ नये या दिवसाची दुपार. नारळाची उंच उंच झाडी त्यात समुद्राचं हे खारं पाणी आणि अशा या हाऊसबोटच्या प्रेमात मीच माझी वर्षाराणी. असं काहीशा या भावना आहेत माझ्या, या फक्त लाईन्स नाही आहेत. तर इथे हाऊसबोटमधून चेकआउट केल्यानंतर अर्थातच माझं फेवरेट थिंग टू डू इज शॉपिंग. सो फुल ऑफ अट्रॅक्शन ऑन अ वे. सो इथे खास साऊथ इंडियन साडी मॅन्युफॅक्चरिंग आम्ही पाहिलं, याचा व्हिडिओ काढला आणि त्यांचं शोरूमसुद्धा एक्सप्लोअर केलं आम्ही. सो इथे पाहिलं मी तर 1,500च्या रेंजपासून सुरू होणाऱ्या साड्यांचं कलेक्शन होतं. सो ते पाहिलं. साड्या पाहिल्या फक्त मी, इकडे घेतली नाही. तर पुढे सांगते त्याची स्टोरी. आणि नंतर हे आयुर्वेदाचं हे भांडार होतं इकडे. हेल्दी बॉडी हेल्दी हेअर विथ नो रिस्क असं काहीचं होतं. बट नवऱ्याच्या खिशाला म्हटलं हाय रिस्क होती, कारण इकडचे प्रोडक्ट्स थोडे एक्सपेन्सिव्ह होते. आणि चॉकलेटची हार्वेस्टिंग केली जाते. सो येस, आम्ही चॉकलेटसुद्धा खरेदी केलेले आहेत. आणि नंतर हे हॉट चिप्स जे कोकोनट ऑइलमध्ये तयार केले जातात. सो आमच्या प्रियजनांसाठी आम्ही तोही खाऊ घेऊन चाललेलो आहे. सो खूप मोठा स्कॅम असतो तो म्हणजे हा, की ही साडी मला कशी दिसते. तर नवऱ्याला बिचाऱ्याला काही कळत नसतं, पण तरी म्हणतो हां घेऊन टाक, तुला हवी आहे तर, आवडली आहे तर. मग काय, आई होतं लूट के जाऊंगी या प्रथेप्रमाणे घेऊन टाकली. आणि ही अशी आम्ही चहा पावडर, नंतर हेअर ऑइल आणि सांधेदुखी पेन रिलीफ ऑइल वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आम्ही घेतल्या, मसाल्याचे पदार्थ ऑब्व्हियसली, आणि ही माझी साडी. आणि नंतर आम्ही निघालो आमचा लास्ट विजिटिंग पॉईंट म्हणजे अलिपीचा हा सुंदर बीच. टोटली मुंबई वाईब होती, कारण की ह्युमिड आहे वातावरण, कारण इथे आम्ही 1 ते 2 सुमारास होतो आणि भरपूर माझ्या लेकाने मस्ती केली इकडे. सो थोडंसं बीच वाईब आणणारा हा माझा गाऊन होता, तो मी म्हणणारच ना, तू खीच मेरी फोटो. तर अशी हे आमचं जे फोटो सेशन आणि रील्स काढून झाल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कोणी काढलं, तर हो मी इंट्रोडक्शन देणार आहे. तो एक पर्सन ज्याचा पार्ट 2मध्ये त्याचा इंटरव्ह्यू आणि थोडी मल्याळी पण शिकायला मिळणार आहे आपल्याला. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट. बाय बाय.